नमस्कार मित्रांनो, आज आपण माय फिलॉसॉफी चॅनलमध्ये मोक्ष या विषयावर बोलणार आहोत. आता मोक्ष म्हणजे नेमकं काय? बरोबर. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या जीवनाचा मूळ उद्देश मोक्ष प्राप्त करणे आहे, बरोबर? की आपल्याला मोक्ष मिळवायचा आहे आणि हा आपला आत्म्याचा, आपल्या जीवनाचा अंतिम टार्गेट आहे, बरोबर? तर आपण काय करतो की आपण किंवा आता ऋषीमुनी यांनाही माहिती आहे सगळे मोक्ष प्राप्त करायचं आणि आपल्या सर्वसामान्य लोकांनाही माहिती आहे मोक्ष प्राप्त करायचा, बरोबर? पण मोक्ष म्हणजे नेमकं काय? बरोबर. आता मोक्ष प्राप्त करणे, आता आपल्याला मोक्ष प्राप्त करायचा म्हणजे नेमकं काय करायचं किंवा मोक्ष म्हणजे काय? की मोक्ष ही अशी कोणती अवस्था नाही आहे की जी प्राप्त करायची आहे. ती ऑटोमॅटिक होते आणि मेल्यानंतर ज्या प्रकारे मी बोलतो की मेल्यानंतर कोणी बघितलं स्वर्ग आहे की नरक आहे, बरोबर? मेल्यानंतर आपल्याला माहीत नाही आणि मेलेला माणूस आपल्याला सांगायला येणार नाही, बरोबर? त्यामुळे ती गोष्ट कळणार नाही आपल्याला की मोक्ष मेल्यानंतर आहे की नाही. पण हो, मुळात मोक्ष म्हणजे काय? की तुम्ही ह्या जगात असताना तुम्ही जो प्राप्त करता तो मोक्ष आहे. त्याला आपण मोक्ष बोलू शकतो. पण तो कसा? ठीक आहे. मुळात मोक्ष म्हणजे काय आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्याला असणाऱ्या इच्छा किंवा मोह, मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर आपल्याला जे मोह असतात त्याचा क्षय होणे म्हणजे मोक्ष, बरोबर? म्हणजे काय, आपल्या ज्या इच्छा आहेत, आवडीनिवडी आहेत किंवा आकांक्षा आहेत किंवा आपल्याला पुढे काय करायचं किंवा ह्या जगामध्ये काय हवं नको ते, ह्या सगळ्या ज्या इच्छा आहेत, बरोबर, ह्या मोह आहेत, त्यांचा क्षय होणे म्हणजे संपणे, संपुष्टात येणे पूर्ण, किंवा आपल्याला कसली आसक्तीच न राहणे, त्यांचा क्षय होणे, त्याला मोक्ष बोलतात. तर मोक्ष कसा? आता गीतेमध्ये पण श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे, बरोबर, की अर्जुनाला की तू कोणतंही कार्य करताना मला समर्पण कर, म्हणजे ते कार्मिक अकाउंटमध्ये जोडलं जाणार नाही, बरोबर? कार्मिक वे जोडलं जाणार नाही, त्यामुळे नवीन कर्म बनणार नाही. म्हणजे काय करायचं नेमकं आपल्याला? की कोणतं पण काम करताना ना ईश्वराला समर्पण कार्य करा. कारण काय होणार की ईश्वराला समर्पण कार्य केलं ना, मग त्याच्यामध्ये काय होणार ना की त्याचा प्लस मायनसचं आपल्याला काय घेणं देणं नसणार आहे, बरोबर? आणि नवीन कर्म बनणार नाही आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट ॲड करू शकता, तुम्ही भक्ती किंवा नामजप करू शकता. आता नामजप किंवा भक्ती तर ही असावी लागते किंवा अकस्मात येते, बरोबर? ती असं कोणी सांगून करू शकत नाही. हा पण देवाने एक रस्ता आपल्याला ठेवलेला आहे कलियुगात, नामजप. तो कसं आहे की आपण कोणी सांगून सारखं सारखं रिपीट करून, इच्छा नसतानाही करून तो आत्मसात करता येतो. भक्ती तशी आत्मसात करता येत नाही. भक्ती ही असावी लागते किंवा देवाच्या इच्छेने येते. पण नामजप हा असा एक सोयीस्कर मार्ग आहे की आपल्याला, आपण कोणाचं ऐकून करू शकतो आणि इच्छा नसतानाही करू शकतो, रिपीट करू शकतो आणि त्याच्यानंतर काय होणार, एका कालावधीनंतर आपण ऑटोमॅटिक नामजपच्या साखळीमध्ये येणार. मग इच्छा नसताना आपण ऑटोमॅटिक आवडीने करणार, ठीक आहे? तर त्याच्यामुळे काय होणार की कोणतंही कार्य करताना आपण नामजप करू कंटिन्यू आणि कार्य होत राहील आपल्या हातून आणि मग ते काउंट होणार आहे नवीन कर्मामध्ये आणि आपण मोक्षाच्या जवळ जाऊ. आपल्या हळूहळू नामजपमुळे काय होतं, नामजप किंवा भक्तीमुळे काय होतं ना की ईश्वरामध्ये आपली आसक्ती वाढते. भक्तीमध्ये तर तेच आहे की ईश्वरामध्ये तुमची आसक्ती वाढणार आणि नामजपमुळे एक प्लस पॉईंट आहे कलियुगात स्पेशली, की बाकी सगळ्या जीवनामध्ये आपल्याला काही मिळवायचं आहे वगैरे, त्या सगळ्या इच्छा वगैरे ना हळूहळू ऑटोमॅटिक लुप्त होतात. बघा ना, इच्छा दाबणे आणि इच्छा संपणे याच्यामध्ये फरक आहे. इच्छा दाबून काहीच होत नसतं. इच्छा दाबल्यानंतरही त्या संघटित राहतात आपल्या शरीरामध्ये ऊर्जेच्या स्वरूपात आणि कधी ना कधी त्याचा विस्फोट होतो. मग तो ह्या जन्मात होईल किंवा पुढच्या जन्मामध्ये होईल आणि पुन्हा जन्म तर घ्यावाच लागेल. पण नामजपमध्ये काय होणार ना, अशी शक्ती आहे ना की त्या रिपिटेशनमुळे, ईश्वराच्या नामाच्या रिपिटेशनमुळे, ईश्वराच्या किंवा तुमच्या आराध्य कोण असेल किंवा तुमचे कोण गुरु असतील त्यांच्या नावाच्या रिपिटेशनमध्ये ही शक्ती आहे. हा एक केमिकल लोचा आहे आपल्या ब्रेनमधला, की तो काय क्रिएट करतो की जगातल्या बाकी गोष्टींची आसक्ती आपल्याला दूर करतो, बरोबर? आणि ती आसक्ती दूर झाल्यामुळे काय होतं ना की नवीन इच्छा क्रिएट होत नाही आणि जे आपल्याबरोबर होतं आहे ते आपण होऊन देतो. नामजपमुळे कालांतराने आपण पूर्ण समर्पित होतो. पूर्ण आपल्याला तर नवीन इच्छा तर काहीच राहत नाही. पूर्वी असतात की बाबा मला हे हवं आहे, ते हवं आहे. पण आता जसं जसं नामजपमध्ये आपण पुढे जाऊ तसं तसं आपल्याला समजतं की आता मला ते मिळालं तरी चालेल, नाही मिळालं तरी चालेल. म्हणजेच काय, की नवीन इच्छा क्रिएट होत नाही. काही मिळेल तरी ठीक आहे, नाही मिळेल तरी ठीक आहे आणि आपण समर्पित होतो ईश्वरा नामजप साठी, ईश्वरा
प्रती. मग त्यामुळे काय होणार माहिती आहे का, नवीन आपले कर्म बनणार नाही, बरोबर. आणि नवीन कर्म बनणार नाही, त्यामुळे तुम्ही एलिजिबल पण नाही होत नवीन जन्म घेण्यासाठी, कारण इच्छाच नवीन जन्मासाठी प्रवृत्त करतात, बरोबर. आपल्या कार्मिक इच्छा ज्या आहेत त्याच आपल्याला परत परत जन्म घ्यायला प्रवृत्त करतात. तर तुमच्या इच्छा संपणार आणि तुम्हाला इच्छा नसल्यामुळे तुम्हाला जितेजी म्हणजे जिवंत असतानाच मोक्षाची प्राप्ती होते. मोक्ष म्हणजे काय, तुमचा इच्छा संपणे, दाबणी नव्हे. तर आता नामजपमुळे किंवा भक्तीमुळे काय होतं ना, इनडायरेक्टली आपल्या इच्छा संपून जातात, संपुष्ट येतात, आपण ईश्वराला समर्पित होतो आणि अशी एक स्थिती येते की तिथे आपल्याला काही करूशी वाटत नाही. मग जे आपल्याबरोबर जे होत आहे, मग चांगलं होते किंवा वाईट होते, काहीही होते, ते होत असताना आपण चिंताच कसली करत नाही आणि ईश्वरावर सगळं सोडून देतो की ईश्वर बघून घेईल काय करायचं ते. आणि हे कोणत्या डेअरिंगने किंवा कोणत्या हिमतीने मी बोलत नाही आहे, हे ऑटोमॅटिक घडतं. तुम्ही तिथे डेअरिंग किंवा हिंमत करतच नाही की ईश्वर बघून गेल वगैरे वगैरे, हे ऑटोमॅटिक तुमच्याकडून घडतं. आलं का लक्षात. मग त्यामुळे ना कोणत्याच लेवलवर, कार्मिक लेवलवर किंवा आत्मिक लेवलवर तुमचं नवीन कर्मच क्रिएट होत नाही, लक्षात आहे का. आणि त्यामुळे तुम्ही मोक्षासाठी एलिजिबल होता. त्यामुळे नेहमी लक्षात घ्या, भक्ती किंवा नामजपचा सहारा घ्या आणि जिवंत असताना मोक्ष मिळवायचा प्रयत्न करा. जिवंत असताना, मृत्यूनंतर मोक्ष आहे की नाही आपल्याला माहीत नाही, ठीक आहे. जिवंत असताना मोक्ष मिळवायचा प्रयत्न करा आणि तो सोपा आहे असं बघायला गेलं तर. काही स्टेप तुम्ही पार केलं ना, तुम्हाला याची जाणीव होईल. मी आज असं बोलतोय, तुम्हाला सांगतोय, थोडं अवघड वाटेल, थोडं आश्चर्यजनक वाटेल किंवा थोडं वेगळंच वाटेल काहीतरी, पण जेव्हा जेव्हा तुम्ही भक्ती किंवा नामजप या प्रवासामध्ये याल तेव्हा तुम्हाला खरोखर याची जाणीव होईल जे मी काय म्हणतो, की जितेजी म्हणजे जिवंत असतानाच मोक्ष गरजेचं आहे. मोक्ष असं काही नाही आहे की काही मिळवायची गोष्ट आहे. मोक्ष मुळात मिळवायची गोष्टच नाही आहे, मोक्ष ही होऊन जायची गोष्ट आहे. तुम्ही जिवंत असताना इथे नाही आहात, इथे आहातच नाही, याला बोलतात मोक्ष आहे. ईश्वर जगात सगळीकडे आहे, पूर्ण युनिवर्समध्ये ईश्वर आहे, पण तो दिसतो का नाही आहे. मग नाही आहे म्हणून आपण काय म्हणतो, तो नाही आहे, पण तो सगळीकडे आहे, म्हणजे तो नसतानाही आहे आणि असतानाही नाही आहे. ती स्थिती म्हणजे मोक्ष आहे. एक शॉर्टकटमध्ये लक्षात घ्या, तुमच्या इच्छा संपल्यानंतर जरी तुमचा देह राहिला, देवाने तुमचा अजून मृत्यू दिला नाही आहे फॉर एक्झाम्पल, पण तुमच्या सगळ्या इच्छा संपल्यात, बरोबर. मग त्यावेळी तुमच्या आजूबाजूला काय घडतं आहे, तुमच्या नातेवाईकामध्ये काय घडतं आहे, घरामध्ये काय घडतं आहे किंवा तुमच्या संसारामध्ये कुठे काय घडतं आहे, याचा तुम्हाला जरा पण हेवा राहत नाही किंवा सुखदुःख राहत नाही. ती स्थिती आहे ना, पण आनंदाने, असं नाही की रागाने दुःखाने. ती स्थिती आहे ना, ती मोक्ष स्थिती आहे आणि ती तुम्हाला भक्ती किंवा नामजप देऊ शकतो, साहजिक आहे, सहजरित्या देऊ शकतो. त्यामुळे माझं तर म्हणणं आहे की भक्ती किंवा नामजपला सुरुवात करा. भक्ती तर सुरुवात करता येत नाही, ती ऑटोमॅटिक असावी लागते, पण नामजप हे सुरुवात आपण करू शकतो. मग तुम्ही एखादा इष्टदेवतेचं करा, गुरूंचं करा, पण करा. याच्याने तुमचं जीवन सफल होणार आहे आणि जगत असतानाच मोक्ष मिळणार आहे. आणि मोक्ष हा फार गरजेचा आहे मित्रांनो, नाहीतर हे सुख दुःख ही सायकल चालू राहते. आज जरी तुम्ही सुखात आहात तरी पुढचा क्षण किंवा पुढचा जन्म, लक्षात घ्या, पुढचा क्षण किंवा पुढचा जन्म कसा येईल हे सांगू शकत नाही. त्यामुळे आपण जिथून आलो आहोत आपल्याला तिथे जायचं आहे हेच लक्षात ठेवा. मोक्ष ह्यासाठी गरजेचं आहे, लक्षात आलं का. आपण इथे खेळ करायला आलोच नाही आहे. हा खेळ खूप खतरनाक आहे जो आपल्याबरोबर चालला आहे तो, आणि हा आपल्या मर्जीने चालला आहे आणि हा आपल्याच मर्जीने आपल्याला संपवायचा आहे. ईश्वर हा खेळ संपवायला येणार नाही, म्हणून आपण कर्मभूमी आहे. पृथ्वीला आपण काय बोलतो, कर्मभूमी. जर सगळं नशिबात लिहिलं तसं होत असतं तर कर्मभूमी बोललं गेलं नसतं पृथ्वीला, ठीक आहे ना. आपण ह्या डायमेन्शनमध्ये राहतो, ही कर्मभूमी आहे. त्यामुळे हा खेळ पण आपण चालू ठेवला आहे, पण तो बंद करण्याचाही आपल्या हातात आहे, ठीक आहे. तुम्ही एक पाऊल ईश्वराच्या प्रती पुढे टाका, तो 10 पावलं जवळ घेऊन तुम्हाला जवळ घेईल, ठीक आहे. काळजी घ्या, खुश राहा, स्वतःची काळजी घ्या.